मुंबईतील कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, 7 जणांचा मृत्यू, 48 जण जखमी. कुर्ला एलबीएस रोडवरची घटना, घटनेचा सीसीटीव्ही समोर. अपघातग्रस्त दुर्दैवी बसचा चालक संजय मोरेला पोलिसांकडून अटक. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. अपघातस्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल. कुर्ल्यातील भीषण अपघातानंतर कुर्ला स्टेशन बाहेरचं बस स्थानकही बंद. अनुचित प्रकार होऊ नये म्हणून बेस्ट प्रशासनाकडून खबरदारी. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या. मारेकरी अजूनही अज्ञातच. हत्येच्या कारणासही अजूनही गूढच. मार्कडवाडीमध्ये आज भाजप विरुद्ध महाविकास आघाडी. पडळकर, खोत आणि नाना पटोले आज गावात. तणाव वाढण्याची शक्यता. एक देश एक निवडणूक हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती. एकमतानं विधेयक मंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री पद्मविभूषण एस एम कृष्णा यांचं निधन. बंगळुरूला सिलिकॉन व्हॅली बनवण्यात कृष्णांचं मोठं योगदान. संजय मल्होत्रा रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर. केंद्र सरकारकडून घोषणा. संजय मल्होत्रा 1990च्या बॅचचे सनदी अधिकारी. शिक्षेच्या अंमलबजावणीतील दिरंगाई. फाशी जन्मठेपेत बदलण्यासाठी सबळ कारण. पुण्यातील 2007 सालच्या रेप अँड मर्डरमधील 2 नराधमांना फाशीऐवजी जन्मठेप. हायकोर्टाच्या निर्णयावरती सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब. मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका वाढला. राज्यात अनेक ठिकाणी 1 आकडी किमान तापमान. पुण्याचं तापमान 19 वरून 12 अंशांवर तर धुळ्यात 4 अंश सेल्सिअसची नोंद.